जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली जात आहे। बॅचची थोडक्यात वैशिष्ट्य असे, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील, सराव संच उपलब्ध करून दिले जातील, रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती किती वेळा पाहता येतील। प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू। सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्याकडून उपलब्ध करून दिली जाईल। तो निकाल पालक, शिक्षक व आपले मोठे व्यक्ती पाहू शकतात, आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकतात। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून देण्यात येतील। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आपणास देत आहोत। या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुपचा चॅनल जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुपचा ग्रुप जॉईन करायचा आहे। त्याच्या लिंक तुम्हाला या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। युट्यूब चॅनलला शेअर करायचंय, लाईक करायचंय विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या लाईव्ह तासिकेचे रेकॉर्डेड स्वरूपातले जे व्हिडिओ असतात ते 200 ते 250 व्हिडिओ तुम्हाला 3 विषयाचे 5000 पर्यंत विकणारे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच म्हणून उपलब्ध करून देणारे अकॅडमी क्लासेस महाराष्ट्रामध्ये 25,000 पर्यंत फी आकारणी करतात। रेकॉर्डेड स्वरूपात 5,000 पर्यंत फी आकारणी करतात। या भरमसाठ लूटमारीच्या विळख्यातून तुम्हा सर्वांना सोडवण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम देण्यात येत आहे। तो सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती। चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा तासिकेची लाईव्ह तासिका आज आपण आयोजित केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं 50 ते 60 उतार्यांचा आपला त्यामधून अभ्यास मिळतो, परंतु तेवढा अभ्यास आपले पैकीचे गुण देण्यासाठी पुरेसा नाही। तर आमच्याकडून आम्हाला तुमच्यासाठी 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील। 200 प्लस सराव टेस्ट, ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। 100 प्लस लाईव्ह तासिका घेतल्या जातील व 200 प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर, फेसबुक चॅनलवर उपलब्ध आहेत। तर त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा। मी सोमनाथ सोनवणे आजची जवाहर नवोदय उतारा क्रमांक 85 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो। चला तर वेळ न दवडता आपण तासिकेला सुरुवात करूया। जवाहर नवोदय उतारा क्रमांक 85 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 85 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयाचे 20 प्रश्न येणार आहेत, त्याचे 25 गुण 100% मिळतील। फक्त सूचना एवढीच आहे, दिलेल्या टेस्ट सोडवत चला। जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाही, जोपर्यंत उतार्याचे पूर्ण आकलन आपल्याला होत नाही, तोपर्यंत ते टेस्ट सोडवा, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल। चला तर तुमच्यासाठी अगदी छोटा उतारा क्रमांक 85 तुमच्या स्क्रीनवरती। विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक वाचा आणि आपलं म्हणणं, आपलं कमेंट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। प्रशांत, आता उतारा वाच, पहिल्यांदा जर वाचला असेल तर रिपीट वाच, दोनदा वाचल्याने चांगला सराव होईल। अभिनंदन श्रावणी, अभिनंदन सहयोग, खूप चांगलं वाचण्याचं स्पीड तुमचं। अभिनंदन प्रशांत। चला विद्यार्थी मित्रांनो, मी उतारा वाचतो, अगदी सोपा उतारा आणि उतारावर अगदी सोपे प्रश्न तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे।
अभिनंदन भवर, अभिनंदन प्रदीप, अभिनंदन किशोरे. चला सर्वांनीच वाचून झाला आहे. खूप खूप छान प्रतिसाद तुमचा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर कोणताही प्रश्न आपला चुकणार नाही. उत्तर क्रमांक 85, शिक्षणाचे आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे. शिक्षित आणि मानवाला शिक्षित आणि मानवाला अत्यावश्यक आहे. शिक्षण नाही, शिक्षण पाहिजे नव्हते तर झाले. शिक्षण येणे मानवाला अत्यंत आवश्यक आहे. शिकलेला माणूस जीवनात सुधारणा आणू शकतो. शिक्षणामुळे मनुष्य समजदार बनतो. मुलांना शिकवण्यासाठी शाळेत पाठवले जाते. शाळेत त्याला अनेक विषय शिकवले जातात. तेव्हा तो सुशिक्षित होतो. तेव्हा समाज आणि देशाच्या कामात येतो. शिकलेल्या लोकांना आपले भविष्य चांगले बनवू शकतात. आपल्या समाजात बरेच लोक अशिक्षित आहेत. अशा लोकांना जीवनात पुढे जाण्याची संधी कमीच असते. आम्हाला शिक्षणाचे महत्त्व समजले पाहिजे. सर्व मुलांना शाळेत पाठवून त्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिकलेल्या मुलांचे मोठे झाल्यावर देशाला योग्य नागरिक बनतात, हे आपण लक्षात ठेवायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणाविषयीचे महत्त्व आपल्या जीवनातील, समाजातील काय परिणाम घडवतं याच्यावर आधारित हा उत्तर आहे. उत्तर क्रमांक 85. तुमच्यासाठी प्रश्न पहिला, मुलांना कशासाठी शाळेत पाठवलं जातं याचं योग्य उत्तर तुम्ही टाईप करायचंय. पर्याय ए वाचनासाठी, पर्याय बी पुस्तकासाठी, पर्याय सी शिक्षणासाठी आणि पर्याय डी यापैकी नाही. याचबरोबर त्याची ओळ क्रमांकही पाठवायची, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही आपली मदत होईल आणि आपल्यालाही तसं उत्तर शोधून पर्यायाला खून करून नंतर उत्तराला गोल करण्याची सवय होईल. उत्तर शोधण्याच्या आधी उत्तरामध्ये उत्तर शोधण्याच्या आधी प्रश्नाकडे जायचं नाही. आधी प्रश्न वाचायचा, पर्याय वाचायचे, पर्यायामध्ये उत्तरामध्ये उत्तर शोधायचं, प्रश्नाच्या उत्तराला खून करायची आणि नंतरच उत्तराला गोल करायचा. या क्रमाने गेले तर तुमच्या चुकीच्या उत्तराला गोल होणार नाही. अभिनंदन सहयोग, उत्तर ओळ क्रमांक दिली तू सगळ्यात आधी. प्रशांत, अभिनंदन, तुझं सगळ्यात आधी उत्तर आलं. प्रशांत सी उत्तर देतोय, सहयोग सी उत्तर देतोय, किशोरे सी उत्तर, प्रदीप सानप सी, साक्षी खाडे सी, प्रशांत सानप ओळ क्रमांक 3 म्हणतोय, श्रावणी सानप सी उत्तर देते, कदम सी उत्तर देतोय, भवन सी उत्तर देते, प्रदीप तिसऱ्या वेळेस उत्तर होतोय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. कारण काय झालंय, माझी तब्येत खराब आहे तरी पण तुम्ही लाईव्ह तासिका करत आहात. मला तुमचा प्रतिसाद बघून तासिका बंद ठेवणं बुद्धीला पटलं नाही. त्यामुळे तरी मी तासिका घेतोय. तुमचा प्रतिसाद बघून मला खूप आनंद होतो. प्रश्न पहिला, मुलांना कशासाठी शाळेत पाठवले जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं आहे. पर्याय सी शिक्षणासाठी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न दुसरा. या उत्तरावरील उत्तरा क्रमांक 85 मधील प्रश्न दुसरा, मुलांना शाळेत विषय शिकवले जातात. पर्याय ए अनेक, पर्याय बी 1, पर्याय सी 3, पर्याय डी यापैकी नाही. पहा, याचंही उत्तर ओळ क्रमांक 3 मध्ये आहे. पहिल्याचंही उत्तर ओळ क्रमांक 3 मध्येच होतं. याचंही उत्तर ओळ क्रमांक 3 मध्येच आहे. प्रश्नाला 1 नंबर टाकण्याच्या गडबडीत पर्याय टाईप करायचा विसरतो. आपलं प्रश्न क्रमांक आधीच टाईप करून ठेवायचा. उत्तर सापडलं की उत्तर टाईप करायचं, सेंड करायचं. ज्यावेळेस मी प्रश्न वाचत असतो त्यावेळेस प्रश्न क्रमांक टाईप करून ठेवायचा, जेणेकरून आपलं उत्तरही गतीने जाईल आणि योग्यही जाईल. प्रशांत, प्रदीप ए उत्तर देतोय, श्रेयोग ए उत्तर देतोय, कदम ए उत्तर देतोय, आयुष्यश्री भवर ए उत्तर देते, किशोरे ए उत्तर, प्रदीप म्हणतोय वरून तिसऱ्या ओळीमध्ये आहे. साक्षी खाडे ए उत्तर, सहयोग पांडव तिसऱ्या ओळीतलं उत्तर म्हणतोय, श्रावणी ए उत्तर देते, प्रशांत तिसऱ्या ओळीत म्हणतोय, किशोरे थर्ड लाईन मध्ये उत्तरे म्हणतात. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन. पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे. मुलांना शाळेत किती विषय शिकवले जातात तर किती, अनेक. तसं पाहता आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी इयत्तेनुसार विषय शासनाने ठरवून दिलेले आहेत, परंतु वारंवार अनेक नवीन विषय याच्यामध्ये आपल्याला सहभागी होतात. जसं की हसू, खेळू आणि शिकू हे नवीन विषय आपल्यासाठी आले.
शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला हे पण विषय आपल्याला शिकवले जातात, परंतु त्याचे पाठ्यपुस्तक आपल्या हातामध्ये नसतात. आपण विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित करतो, भाषणे करतो, सांस्कृतिक कार्यक्रम करतो, हेही आपल्या शिक्षणाचाच एक भाग आहेत. म्हणजेच आपल्याला अनेक विषय शाळेमध्ये शिकवले जातात, ना की फक्त पुस्तकं छापलेत आणि ते पुस्तक आपल्या बॅगेत आहेत म्हणजे तेवढेच विषय आपण शिकतो. विद्यार्थी मित्रांनो, तर शाळेत पुस्तकाबाहेरचं जगात कसं वागलं पाहिजे, कसं राहिले पाहिजे याचेही शिक्षण वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला मिळतं. तुम्ही झाडे लावता, झाडावर प्रेम करता, मुक्या प्राण्यावर प्रेम करता, याही गोष्टीचं तुम्हाला शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं. खेळताना काही नियम बंधन असतात, त्या नियमांचं बंधन पाळलं पाहिजे, शिस्त पाळली पाहिजे, याचंही शिक्षण. ज्याप्रमाणे मिलिटरीमध्ये शिस्तीचं शिक्षण दिलं जातं, त्याप्रमाणे आपण शनिवारी शाळेच्या कवायती करतो. त्या कवायतीमध्ये तुम्हाला शिस्तीचं शिक्षण मिळतं. सगळे मुले एकाच प्रकारची कृती करतात, म्हणजे तुम्ही एका शिस्तबद्ध पद्धतीने हालचाली करतात. म्हणजे असे अनेक विषय आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर अनेक. सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावर तिसरा प्रश्न. वरील उत्तरात आलेला ज्ञान मंदिरचा समानार्थी शब्द कोणता? वरील उत्तरात आलेला ज्ञान मंदिर या चा समानार्थी शब्द कोणता? पर्याय 1 मोठी मुले, पर्याय बी शाळा, पर्याय सी शिक्षण, पर्याय डी नागरिक. प्रश्न तिसरा. ज्ञान मंदिर याचा समानार्थी शब्द पर्याय 1 मोठी मुले, पर्याय बी शाळा, पर्याय सी शिक्षण आणि पर्याय डी नागरिक. यशस्वी बी उत्तर देते शाळा, प्रदीप बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, श्रावणी सानप बी, किशोरी बी, पांडव श्रेयोग पांडव बी, हरी कदम बी, साक्षी खाडे बी उत्तर देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. या तळेल आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये कोणाचंही उत्तर चुकलं नाही. फक्त मला ओळ क्रमांक सांगा. बऱ्याच जागेवर हा शब्द आलेला आहे, त्यापैकी कोणत्या कोणत्या ओळीमध्ये शाळा हा शब्द आलेला आहे? पहा, 3 नंबरच्या ओळीमध्ये शाळा शब्द आलेला आहे. त्याचबरोबर खालून तिसऱ्या ओळीमध्ये पण शाळा हा शब्द आलेला आहे. म्हणजे 2 जागेवरती समानार्थी शब्द आलेला आहे. आणि समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाचा शक्यतो उतार्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर त्यांनी म्हणलं उतार्यात आलेला तरच उतार्यामध्ये त्याचा शोध घ्यायचा. जर उतार्यात आलेला म्हणले नाही तर उतार्यात शोध घ्यायचा नाही. तर आपल्या मनाने उत्तर द्यायचं. जर त्यांनी म्हणलं उतार्यात आलेला तर मात्र उतार्यात आलेल्या पैकीच समानार्थी शब्द द्यायचा. कारण पर्यायामध्ये उतार्यात न आलेले पण शब्द समानार्थी शब्द त्यांनी पर्यायामध्ये दिले असतात आपले मार्क घालवण्यासाठी. एवढी काळजी आपण घ्यायची. प्रश्न तिसरा. उतार्यात आलेला ज्ञान मंदिर या समानार्थी शब्द योग्य पर्याय बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा. जीवनात पुढे जायच्या संधी कोणत्या जीवनात पुढे जायच्या संधी कोणत्या लोकांना कमी मिळतात? पर्याय बी अशिक्षित, पर्याय सी मोठ्या आणि पर्याय डी लहान. प्रशांत बी उत्तर देतोय. आणि प्रशांत याची ओळख क्रमांक म्हणतात जेणेकरून सर्वांना मदत होईल. वरून पाहिलं तर 6 नंबरची ओळ दिसते, खालून पाहिलं तर 4 नंबरच्या ओळीमध्ये मला उत्तर दिसतंय. पहा तुम्ही पण. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर देतोय श्रावणी सानप बी उत्तर देते. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर टाका. प्रदीप सानप बी उत्तर देतोय. प्रदीप कृष्णाला एक फोन कर. कृष्णाचं उत्तर येत नाहीये. प्रदीप कृष्णाला एक फोन कर. यशस्वी बी उत्तर. प्रयोग ओळ क्रमांक सांगतोय चौथी खालून. कदम बी उत्तर. प्रशांत सरनेट दिसत नाही. डिस्कनेक्ट करून कनेक्ट कर परत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला दिसत नसेल, नेट स्लो असेल तर कदाचित माझ्याकडूनही तुम्हाला तसं होत असेल. तुम्हाला तर दिसतंय याचा अर्थ तुमच्याकडनं नेट स्लो असेल. साक्षी खाडे बी उत्तर. श्रेयोग खालून तिसऱ्या ओळीत. श्रेयोग खालून तिसरी नाहीये, चौथी ओळी लक्षात ठेवायला हवे. ही पण एक ओळ आहे. खालून चौथी ओळी श्रेयोग. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर बरोबर.
आतापर्यंत सर्व उत्तर सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर. प्रश्न 4, जीवनात पुढे जाण्याची संधी कोणत्या लोकांना कमी मिळते? योग्य उत्तर पर्याय बी, अशिक्षित. अशिक्षित उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? शिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? आता मात्र आपण याला उत्तरात शोधायच्या भानगडीत पडायचं नाही. कारण त्यांनी म्हणले नाही की उत्तरात आलेला शिक्षितचा विरुद्धार्थी शब्द. ते सरळ सरळ काय म्हणले? शिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? मग आपण उत्तरात जायचंच नाही, कारण त्याने उत्तरात शोधा आपल्याला म्हटलेले नाहीत. प्रश्न वाचवायचा. पर्याय ए असाधारण, पर्याय बी अशिक्षित, पर्याय सी अयोग्य, पर्याय डी यापैकी नाही. शिक्षितचा विरुद्धार्थी शब्द किशोरे बी उत्तर देत आहे. पहा, मी तुम्हाला सांगितलं जेव्हा ते उत्तरात शोधामध्ये तेव्हाच उत्तरात शोधायचं. जेव्हा त्यांनी उत्तरात शोधा असं काही म्हणलं नाही समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्यावेळेस मात्र आपण उत्तरात शोधायचं नाही. आपल्या मनाने आपण करायचं. चला तुमचे उत्तर येऊन द्या. प्रशांत बी उत्तर, चयोग बी उत्तर. जे प्रश्न उत्तरात आपल्याला शोधायचे ना त्यात अगदी कमी वेळात आपला 30 सेकंदात प्रश्न सोडून होतो. कमीत कमी वेळामध्ये आपला उत्तरात सोडून होतं. स्वयोग चौरे बी उत्तर, सॉरी श्रेया चौरे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, श्रावणी सानप बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे. कोणाचंही उत्तर चुकत नाही. खूप छान. उत्तरा क्रमांक 85 मध्ये सर्व विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी गुण मिळाले. असेच पैकीचे पैकी गुण आपल्याला परीक्षेमध्ये पण घ्यायचे. कदम बी उत्तर, संतोष थोरवे बी उत्तर. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रतिसाद बघून मला अजूनही स्फुरण भरतं. तब्येतीकडे विचार न करता मी तुमच्यासाठी तासिका घेतो, कारण मला तुमचा प्रतिसाद आवडतो. तुमचा अभ्यास करण्याची गती मला आवडते आणि तुमची उत्तर पाठवण्याची गती तर मला खूपच लय आवडते. चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक 85 पूर्ण करतोय. जाऊया आपण पुढच्या उत्तराकडे. अद्याप आपला व्हॉट्सअप ग्रुप कोणी जॉईन केला नसेल त्यांना मेसेज फॉरवर्ड करा. व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायला लावा. तेथे तुम्हाला 72 उत्तरापर्यंतच्या लिंक सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलवरती. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, टेस्ट सोडवू शकता, आपला निकालही पाहू शकता, PDF डाउनलोड करू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलवरती जाऊन करू शकता. त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहेत आणि त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर मेसेज ग्रुपवरती सर्व मेसेज तुम्हाला आहेत. त्याच्यामध्ये त्या लिंक आहेत व्हॉट्सअप चॅनल म्हणून भाषा विषयाचा. त्यामध्ये जर तुम्हाला 72 उत्तरापर्यंत सर्व लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व उत्तरे तुम्ही तुमच्या सवडीनुसार सोडवत चला. वारंवार टेस्ट सोडवत चला. एखाद्या टेस्ट मध्ये काही दुरुस्ती असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही उत्तरा क्रमांक आणि प्रश्न क्रमांक आणि त्याबद्दल तुमचं म्हणणं व्हॉट्सअपला टाईप करा. मला योग्य वाटल्यास मी ते दुरुस्त करेल आणि ते दुरुस्ती सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू होईल. अद्याप युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. व्हॉट्सअप चॅनलच्या आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर आज आपण इथं थांबूया. उत्तरा क्रमांक 86